पिंजरा पिंजरा रे ओ मिसेस, माझं ते काय रंग जॅकेट असं वाटतंय आत्ता माझं लेकरू धावत येईल आणि म्हणत आई मला भूक लागली जेवाया वाढ, आणि जेवण चमचमीत नाही झालं म्हणून तणतणत बस. ओ मिसेस, माझं मी तुमच्या बरोबर तिकडं कायचं येण्यामाग हाच येतोय. एक घर आहे ना, खायला उठाल गजाच्या आठवणीनं जीव जाईल माझं. चुकलं, खूप चुकलं मी. अहो, जाऊ दे ना आता गेलेल्या माणसासाठी पश्चाताप करून काय होणार आहे. त्यापरीस आपण आता थोरल्याच्या सुखातच सुख मानायचं. तुमचं बरं हो, मला काय जास्त नखरे नाही तुमचे, पण आमचा स्वभाव म्हणजे कुत्र्याची शेपटी आहे काय, वाकडं तर वाकडं त्याचे आहे. तरी बरं स्वतःला ओळखून आहात तुम्ही. तुमची माप काढणं बदल. आता मला सांगा, त्याने कुठं राहणार आपण ते सांगितले? आता सांगल की, आणि त्याने नाही सांगितलं म्हणून काय पत्ता बदलतोय वय? बरं झालं, मला कांताला फोन करायचा आहे. कशाला करताय तुम्ही फोन तिला? उगाच आमंत्रण देऊन संकट बोलून घेताय. तुझ्या घरच्यांना त्याशी बोलायला आवडत नाही, तुम्ही का त्याशी बोलण्यासाठी एवढं पेटलाय? अहो, माझी मैत्रीण आहे ती, आणि माझी माहेरची बी आहे, आणि तिच्या शहरात जातो, तिला नको होय सांगाय. काय करायचं ती? अहो, म्या काय म्हणते, आनंदी, काय ग, कुठे हरवलीस? काही नाही, आपण सगळं सोडून जाणार ना, मग मला खूप काही गोष्टी आठवत होत्या. आनंदी, सगळं ठीक होईल बघ, काळजी करू नकोस. चल, आणि लवकर आवरायला पाहिजे ना, सगळं पॅकिंगही व्हायचंय. आनंदी, शांत का झालीस तू? रागवलीस का माझ्यावर? मी काय चुकीचं बोललोय का? राग आलाय माझा? आधी कधी नाही आला वीर, आत्ता कसा येईल? मग गप्पा का झालीस? आपण दादांना काय समजत होतो वीर? तुला माहितीये, ते जेवढे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडनं कर्ज घेतलं होतं ना, तेवढं सगळं त्यांनी माफ करून टाकले. असे बिट्स अँड पीसेस मध्ये चांगले वागतात ते मधून मधून, पण म्हणून त्यांचा मूळ स्वभाव बदललाय असं समजू नकोस. ते काही असू दे, पण माझ्याकडनं त्यांच्या अशा वागण्याला ना 100 पैकी 100 मार्क आहेत. क्या बात आहे. आता एक काम करू, तू ना लवकर पॅकिंग कर, म्हणजे मग मलाही तुला 100 पैकी 100 मार्क देता येतील. खरंच खूप कमी वेळ आपल्याकडे. कांता काकूंनाही कॉल करायला हवं. वीर, मला करमेल ना मुंबईला. करमो किंवा न करमो, तुला माझ्या बरोबर यावंच लागेल आनंदी, कारण मी माझ्या आनंदीला सोडून कुठे जाणार नाही आता. त्यामुळे आता तुझा सासर, तुझा माहेर, सगळं काय मुंबईच. मी काय तुझ्या बरोबर वाळवंटात सुद्धा राहील. अरे बापरे, नको, अगदी वाळवंटात नको, मुंबईला ये माझ्या बरोबर. काळजी करू नकोस आनंदी, तुला वाटतंय ना त्यापेक्षा खूप 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 भारी आहे मुंबई. आता हा चेहरा जरा तुझ्या नावासारखा कर.
आनंदीबाई मी काय म्हणतो ही फोटो फिल्म आहे ते आपण मुंबईला घेऊन गेलो तर एवढी मोठी नको दादा, म्हणजे आपल्याला माहिती नाही ना घर छोटं आहे का मोठं आहे. अरे घर काय मोठा बांगला आहे त्या जागा नसणार यांना विचारा मग. नाही राहू दे नकोच आपण त्यांना विचारणार स्वतःचा अपमान करून घेणार नकोच राहू दे इकडे फिरेम. कांता, मी ललिता देशमुख बोलतीये. अगं लले काय ग अचानक कसं काय फोन केला? सगळं व्यवस्थित आहे ना तिथे? समद व्यवस्थितशीर आहे. तुला एक आनंदाची बातमी सांगायला फोन केला. आनंदाची बातमी? काय काय सांग सांग. आम्ही समदे मुंबईला येतोय बघ कायमचे. काय मुंबईला येत आहे? वा वा वा, ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे ग. बरं कधी येत आहे? आणि माझ्याकडे येऊन राहा, माझा बंगला खूप मोठा आहे, सगळ्यांनी माझ्याकडेच येऊन राहायचं. होय होय. थांब जरा कांते, ईर आले त्याच्याशीच बोल. बर बर दे. ईर कांता. हॅलो कांता काकू, काय म्हणताय, कशा आहात? अरे मी मजेत आहे. बरं मला सांग, तुम्ही सगळे मुंबईला शिफ्ट होताय ना? माझ्याकडेच यायचं सगळ्यांनी राहायला. हो म्हणजे तिकडेच मीरा भाईंदर रोडच्या जवळ ऑफिस आहे माझं आणि त्यामुळे विचार करतोय तिकडेच कुठेतरी बंगला बघीन भाड्याने. म्हणजे कंपनीच देणार आहे भाडं बंगल्याचं. ती कंपनी माझ्या बंगल्याच्या जवळच आहे. अरे बरं कांता काकू, माझं एक काम कराल का? म्हणजे तुमच्या घराजवळच कुठे बंगला भाड्याने मिळेल का बघाल प्लीज. काय बोललास? परत बोल जरा. ही कांता काकू मेलेली नाही अजून, जिवंत आहे. आणि मी जिवंत असताना तुम्ही बाहेर भाड्याने राहणार असा विचार तरी कसा करवतो रे तुला वीर? आणि अरे काय मला एक सांग, तुम्ही एवढे शिकता, या शिक्षणाने अक्कल येत नाही का रे तुम्हाला? मोठ्या माणसांशी कसं वागलं पाहिजे काही कळत नाही का रे तुम्हाला? नाही बरोबर आहे तुमचं, पण आता कंपनी भाडं देणारच आहे म्हटल्यावर बंगला घ्यायला हवा ना भाड्यानं. आणि म्हणूनच मी म्हटलं की तुमच्या घराजवळ आपण पाहिला बंगला तर आईला पण करमेल ना तिथे, मध्ये आधी येता जाता येईल तिला. अरे हो, तो बंगला मिळेल तेव्हा मिळेल. तुम्ही आधी या तर मुंबईला, माझ्याकडे राहा तर काम तर सुरू होते तुझं. नाही ठीक आहे, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, बघू आपण. तुम्ही आईशीच बोला. झालं का कांते बोलून तुमचं समद? मला लई आनंद झालाय बघ कांते. आम्ही समदे मुंबईला येणार, आपण परत माहेरच्या सारख्या एकत्र राहू. हो ग हो, खरंच मला सुद्धा खूप आनंद झालाय ग लले. मला एक सांग, तुझा तो विचित्र नवरा आहे ना तात्या, तो पण येणार आहे तुमच्या बरोबर? मग ते कुठं राहणार? कांते नवरा आहे तो माझा. तुम्ही या सगळे, पण त्याला नीट समजावून सांग आधीच, माझ्या बरोबर नीट वागावं लागेल. बरं बरं सांगते, समजावून सांगते. हे बघ लले, तुम्ही इथे मुंबईत आल्यानंतर थेट माझ्याकडेच उतरायचं. ते तुम्हाला बंगला भाड्याने मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत तुम्ही माझ्याकडेच राहायचं. कांते, तुझे कसे आभार मानावे ते समजत नाही बघ मला. ए आभार बिभार कसले मानतेस? बावळटेस का ग तू? बहीण मानतेस ना? एवढं पण नाही करू शकत का मी? ये लवकर, वाट बघते मी. चल ठेवते. हीर, जोपर्यंत आपली सोय होत नाही ना मुंबईत, तोपर्यंत राहू की कांताकडं? ही अगं तू नको काळजी करूस, मी आहे ना, मी करीन सगळं व्यवस्थित. बर. हो मिसेस, कशाला काळजी करता? तुमचे वीर साहेब आहेत ना.
वो मिसेस का काय झालं? आनंदी, मुंबईला निघालोय ना आपण? चेहरा हसरा ठेवून मी म्हणतो तसं तुझ्या नावासारखं आनंदी. चला विशेष झाली का तयारी? निघायचं का? फायनली निघालात तुम्ही. ज्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. सुखाने संसार करा पुरा. तुमच्या संसाराला आमच्या सगळ्यांकडून, आपल्या गावातल्या ग्रामदैवताकडून आणि आनंदीच्या आईच्या या गावातल्या आठवणी सगळ्यांकडून शुभेच्छा. सुखी राहा. हे राहू दे सुखी राहा. गोरख दादा, फक्त आशीर्वाद देऊन चालणार नाहीये. आमचं मुंबईला घर झाल्यानंतर आमच्याकडे यायचंयस तू. आणि पंढऱ्या, तू सुद्धा बहिणीची आठवण आली की लगेच मुंबईला यायचंय काय? हो, येईन ना, नक्की येईन. गोरख काका, मुंबईत आल्यावर गुलाबताईला घेऊन ये. आणि मी माझा पत्ता मावशी आणि सुंदरला सुद्धा कळवला. येणार, नक्की येणार. आणि गुलाबला घेऊन येणार मी तुमच्याकडे. पंढऱ्या, काळजी घे आणि मला फोन कर. जरी तुला वडिलांच्या रूपाने गोरख काका मिळालेले असले ना, तरी मी तुझी एकटीच बहीण आहे. कळलं? ए पंढऱ्या, राहू दे. अनोळखी वाटेवर ओळखीचा भेटेवारा, अनोळखी वाटेवर ओळखीचा भेटेवारा, घडी भरा हरखतो प्रवासाचा क्षीण सारा. पुन्हा जुन्या सावलीवर नव्या उन्हाचा पहारा. अजून काय बोल? हंस पायासा त्रास हृदयासा, ही कशी एवढंच म्हणेन की दिल्या घरी तू सुखी राहा. गाणं ओठात प्राण कंठात, रीत विपरीत मैफिलीची, रीत विपरीत मैफिलीची. पंढरे,
पिंजरा